नमस्कार मंडळी. मागच्याच आठवड्यात मी आपल्या चिंतनामध्ये एक उल्लेख केला होता. आमचा एक मित्र अक्कलकोटला सायकलवर गेला. पुणे ते अक्कलकोट स्वारी. आणि अक्कलकोटला गेल्यानंतर वटवृक्ष स्वामींचं दर्शन आणि अतिशय समाधानाने तो पुन्हा अक्कलकोट ते पुणे परत आला. आल्यावर तो एवढा उत्साहात होता आणि वाटेवर आलेले माणुसकीचे अनुभव सांगत होता. प्रत्येक ठिकाणी विविध रूपात श्री स्वामींचंच किंवा श्री स्वामीच माझ्यासमोर येत होते. कधी वृद्ध, कधी स्त्री, कधी लहान मुलं, तर कधी मदत करणारी तरुणाई. या वटवृक्ष स्वामींची केवढी अगाध लीला आहे. खरंच त्यांचं नाव जसं आहे तसंच या संपूर्ण जगावर त्यांच्या मायेचा वटवृक्ष पसरलेला आहे. त्यांच्या लाखो करोडो भक्तांच्या पारंब्या बनलेल्या आहेत, शाखा बनलेल्या आहेत. वटवृक्ष स्वामी महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, असं सारखं म्हणत माझ्या हातात प्रसाद देऊन हा गडी निघून गेला सुद्धा. मी मात्र विचारांच्या पारंब्यावर लोंबकाळत राहिलो. किती महत्त्वाचं स्थान किंवा मान या वटवृक्षाला आपल्या सनातन धर्मात आपल्या ऋषीमुनींनी दिलेलं आहे. माझं मन हेलकावे खाऊ लागलं. वडाच्या झाडाकडे पाहत पाहत त्याच्या मुळाचा शोध घेताना मला दिसू लागलं, हेच तर ते झाड होतं जेव्हा प्रलय झाला होता तेव्हा त्याच्या विस्तीर्ण पानावर श्रीहरी आपला अंगठा चोखत पहुडले होते. हेच होतं पहिलं दर्शन आपल्या विश्वनिर्मात्याचं, तेही या वटवृक्षाच्या पानावर. हे पाहिलं, मनात आलं, पण डोळे भरून आले. सदाबहार असणारा हा वृक्ष, विज्ञानाच्या भाषेत कायम ऑक्सिजन पुरवणारी संस्था, आपल्या वसुंधरेची फुफ्फुसं. पण त्यांची स्थिती म्हणजे थोडीशी हालाकीचीच झाली. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही मित्र गावाकडे जमून वडाच्या मोठ्या झाडाखाली सूरपारंब्याचा खेळ खेळत असू, जो आता नामशेषच झालेला आहे. कारण सूरपारंब्या हल्ली खेळताना शहरात कोणी दिसतच नाही. कारण रस्ते, बांधकामं, पुलाची जोडणी या प्रगतीच्या नावाखाली या जीवनदायी वृक्षाला त्याच्या पारंब्यानं मुळापासून काढून टाकलं गेलेलं आहे. अनेक शहरांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा डेरेदार वडाची झाडं असत. उन्हाळ्यातसुद्धा सावलीची शाल प्रत्येकावर असे, त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता जाणवत नव्हती. आता मात्र फक्त रखरखाट आणि माया नसलेल्या निष्प्राण सावल्या. म्हणजे अशा सावल्या ज्या सावलीत सावली तर आहे, पण तो गारवा नाही, तो आपलेपणा नाही, जो या वटवृक्षाच्या सावलीत मिळत असे. मी विचार करू लागलो. शाळेत असताना गीतेतला 15वा अध्याय गुरुजींनी अगदी घोकून पाठ करून घेतलेला मला आठवला. ऊर्ध्वमूल अधशाखम. श्रीकृष्ण भगवंतांनी या वृक्षाच्या माध्यमातूनच किंवा वृक्षरूपी रूपकातून आपल्या संपूर्ण सृष्टीचं वर्णन सांगितलेलं आहे. या सृष्टीचा मूलाधार, मूळ मी आहे आणि ही माझी सारी सृष्टी, हे विश्व या वृक्षाच्या शाखा आहे. म्हणून आजही आपण या वृक्षाला त्याच्या पारंब्यानं श्रद्धेने हात जोडतो. माझ्या साथीदाराची साथ अशीच अखंड राहो म्हणून आजच्या वर्तमानातल्या स्त्रिया सुवासिनीसुद्धा याच बुंध्याला दोरे बांधताना आपल्याला दिसतात. ही श्रद्धा आहे अखंडत्वाची. हा वृक्ष किंवा त्याच्या पारंब्या आपल्याला काहीतरी शिकून जातात. आपल्याला जमिनीशी नातं टिकवायला सांगतात. आपल्या मुळाशी, मूळ तत्वाशी तुम्ही जोडून राहा, त्याला सोडू नका, तरच तुमचं अस्तित्व कायम टिकणारं आहे. आपणच आपला आधार बना. आपल्याबरोबर दुसऱ्यालाही आधार द्या. स्वतःला वाढवत दुसऱ्याला दिलेल्या आधारातून पुन्हा नवी सृष्टी, नवे सृजन असं उभं राहील. म्हणून तर वर म्हणल्यासारखं दीर्घायुष्य आणि संसाराची स्थिरता लाभेल.
म्हणून तर याची पूजा आहे. तसं नुसत्या पारंब्यांकडे पाहिलं तर आपलेच दूर पसरत जाणारे संबंध, आपली पसरलेली नाती आणि त्या नात्यांना मूळ वृक्षाची जोडलेली नाळ. आजचं जीवन प्रचंड धकाधकीचं आहे. आपल्याच नात्यांपासून आपल्याला तोडणारं, दूर नेणारं आहे. आत्ता इथे असलेलं आपलं अस्तित्व कोणीतरी मुळासकट परदेशात नेऊन स्थिरावतं किंवा स्थिर होतं आणि आपल्याच देशापासून दुरावतं, आपली नाळ तोडून जातं. पण या सगळं जरी असलं तरी मनामध्ये कुठेतरी ते वडाचं झाड कायम टिकलेलं असतं. कारण सगळ्याहून श्रेष्ठ आहे आपलं जमिनीशी असलेलं नातं, जेथे तो वटवृक्ष साकारला आहे. आपल्या ज्येष्ठांनी, आपल्या श्रेष्ठांनी तो वाढवलेला आहे. मित्रांनो, हा वृक्षच आपल्याला आत्मज्ञान देतो, आत्मभान देतो, आत्मप्रकाश दाखवतो. याच्याच मुळात भगवंत आणि भक्तांचा विसावासुद्धा आहे. आपण एक करूया, आपण श्रीराम नामाचा वटवृक्ष लावूया आणि त्याच्या पारंब्या आणि नामशाखांचा विस्तार करूया, ज्यावरच्या प्रत्येक पानापानातून श्रीरामाचा उद्घोष होईल. अहो, स्वामींना विनाकारण वटवृक्ष स्वामी असं नाव नाही पडलेलं. त्याचं कारण आहे त्यांचं कायम चिरंतन असलेलं अस्तित्व, त्याची ती खूण आहे. संपूर्ण जग जरी नामशेष झालं तरी श्री स्वामी समर्थ हे नाम शेष राहील. म्हणून मित्रांनो, आपण या वटवृक्ष स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊ आणि सांभाळू आपल्या दैवताला, आपल्या दैवतांना. जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ.